स्टुडंट, आज एकदम मस्त आणि मजेशीर तर आहेत, परंतु अख्ख्या इंग्रजीला तुम्ही जिंकू शकणार आहात असा एक नियम मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्याचं नाव आहे इंग्रजीचा पाया 24/5. काय आहे बरं हा महत्त्वाचा नियम, ही महत्त्वाची ट्रिक? आणि लक्षात घ्या, या 24x5 याच्याशिवाय इंग्रजीमध्ये काहीच नाही. आणि जर तुम्ही फक्त आणि फक्त हा एकच रूल शिकलात की 24/5 काय आहे हे जर शिकलात तर अख्खी इंग्रजी तुमच्या मुठीत असणार आहे. इंग्रजीतली कोणतीही अशी गोष्ट नसेल की जी तुम्हाला येत नाही. सो पहिले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले आपल्याला हा रूल काय आहे, ही ट्रिक काय आहे हे समजून घ्यावं लागणार आहे. एवढंच नाही तर आपल्याला ह्या ट्रिकवर कमांड करावी लागणार आहे. म्हणजेच ही ट्रिक जी आहे ती आपल्याला इतकी घोकून म्हणा किंवा लिहून म्हणा, तुम्हाला ती एवढी सरावाची बनवायची आहे की ज्याच्यामुळे अख्खं इंग्रजी तुमच्या मुठीत होणार आहे. कसं ते मी तुम्हाला सांगणारच आहे, मी तुम्हाला दाखवून देणार आहे की इंग्रजीमधली अशी एकही गोष्ट नाही की ज्यामध्ये हा रूल लागू होत नाही. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हा रूल शिकणं किती गरजेचं आहे. आणि जर हा रूल तुम्ही पूर्णपणे आत्मसात केलात तर मग तुम्हाला इंग्रजी शिकण्यापासून, वाचण्यापासून, लिहिण्यापासून, बोलण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही. चला तर बघूया काय आहे हा रूल आणि त्या रूल शिवाय कसं काय कुठलंच इंग्रजीचं वाक्य शक्य नाही, कसं काय काहीच लिहिता वाचता येणं शक्य नाही, तेही मी तुम्हाला दाखवून देणार आहे. चला तर मग मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. स्टुडंट्स, जरी आपल्या चॅनलचं असं नाव असेल तरी पण आपण अगदी लहान मुलांपासून 2 वर्षाच्या मुलांपासून ते अगदी ज्यांना इंग्रजी वाचन येत नाही, वयाचे कुठलीही बंधन नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे सर्व प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत. एक वेळेस नक्की यूट्यूबवर तुम्ही इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10 असं तुम्ही सर्च करा, प्लेलिस्ट मध्ये जा आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट भेटतील. त्यामध्ये मुलांसाठीच्या वेगळ्या आहेत आणि ग्रामरच्या वेगळ्या आहेत, रीडिंग वेगळ्या आहेत, स्पोकनच्या वेगळ्या आहेत आणि तेही सगळं मराठीतून. सो नक्की चॅनलला व्हिजिट देऊन त्यामधील प्लेलिस्ट जरूर चेक करा. चला बघूया काय आहे हा रूल 24/5. What is this rule and what is it made for? सो बघूया आपण की का बनवला आहे. तर तुम्ही सगळं काही करू शकणार आहात फक्त ह्या एका रूलच्या सहाय्याने. वाचू शकणार आहात, लिहू शकणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलू शकणार आहात. सॉरी स्टुडंट्स, सो बघा काय आहे हा रूल आधी आपण समजून घेऊया. सो हा आहे या रूल मधला महत्त्वाचा भाग जो आहे 24. ओके, हा आहे महत्त्वाचा भाग 24. ओके, सो 24 काय आहेत? सो हे वेगवेगळ्या प्रकारचे हेल्पिंग वर्ब आहेत जे की एकटेच जर वाक्यात आलेले असतील तर ते मेन वर्ब म्हणूनही ऍक्ट करतात, परंतु जास्तीत जास्त वेळेस ते हेल्पिंग वर्ब म्हणून आलेले असतात. सो या हेल्पिंग वर्बच्या सहाय्याने आपण संपूर्ण हा रूल समजून घेणार आहोत. हे रूल्स आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज दिस 5. हा 5 कशासाठी आहे बरं? तर पहा, हा आहे तो 5. जसं की सपोज हा एक रेग्युलर वर्ब आहे. रेग्युलर वर्ब काय आहे? तर रेग्युलर वर्ब म्हणजे ज्याचा थर्ड फॉर्म, सेकंड आणि थर्ड फॉर्म ईडी किंवा डी लागून होतात, त्यांना आपण म्हणत असतो रेग्युलर फॉर्म. तर हा आहे एक रेग्युलर वर्ब. हा रेग्युलर वर्बला ऑफकोर्स ईडी लागून सेकंड फॉर्म होतो आणि ईडी लागूनच थर्ड फॉर्म होतो. ओके, सो त्याचबरोबर आता हा झाला आपला V1 फॉर्म, हा झाला V2 फॉर्म, हा झाला V3 फॉर्म. V4 फॉर्म घेत असताना आपण काय करत असतो? तर हा पहिला रूट वर्ड आहे तोच घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला ING लावायचं आहे. ओके, लुकिंग. सो आता आपण लुकिंग घेतलं तर मग हा कोणता फॉर्म झाला? तर हा आहे वर्बचा 4th फॉर्म. क्लिअर? नेक्स्ट आपण पाहणार आहोत सेम हा पहिलाच फॉर्म घ्यायचा आहे आणि याला एस किंवा ES जर लावलं तर हा तुमचा बनणार आहे वर्बचा 5वा फॉर्म. सो 5 काय आहे? दिस इज व्हॉट द 5. ओके,
घेतले आणि हे 5 फॉर्म जर तुम्ही रिसाइट केले आणि समजा याच्यावर तुम्ही जर कमांड केली, जसे मी इथं वर्ब लिहिलेत पहा इकडच्या बाजूला, हे सर्व वर्बचे फर्स्ट फॉर्म आहेत, फर्स्ट फॉर्म. सो यातील काही वर्ब जे आहेत ते या पद्धतीने रेग्युलर आहेत तर काही इरेग्युलर आहेत. इथे मी जे लिहिलेली लिस्ट आहे ती सगळी रेग्युलर वर्बची आहे, लक्षात घ्या. हे सर्व रेग्युलर वर्ब्स आहेत. सो हे रेग्युलर वर्ब जर तुम्ही अभ्यासले तर या सगळीकडे ईडी लागणार आहे. काही इरेग्युलर फॉर्म्स सुद्धा असतात, जसं की गो, वेंट, गॉन. ओके, जशाच प्रकारे राईट, रोट, रिटन, या पद्धतीनं सिंग, सॅंग, सम. सो या मेथडनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे रेग्युलरली, इरेग्युलरली म्हणजे त्याचा काहीही नियमितपणा नसतो. सो असेही फॉर्म आहेत. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल कालचा तर तो जरूर पहा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इंग्रजीचा आत्मा. सो हे वर्ब फॉर्म जे आहेत ते इंग्रजीचा आत्मा आहेत. त्याच्याच मदतीने आज आपण पाहतो आहे की हा सगळा इंग्रजीचा पाया आहे, संपूर्ण इंग्रजीचा हा पाया आहे. कुठलंही कसलंही वाक्य काढा याशिवाय अशक्य आहे. सो त्यासाठी हा पूर्ण रूल समजून घेऊया आणि तो तुम्ही आत्मसात करायचा आहे. तर हा आहे बघा, हा 5. सो म्हणजेच तुम्हाला प्रत्येक वर्बचे असे 5 फॉर्म हे तुम्हाला रेडी करायचे आहेत. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला ते 5ही फॉर्म हे देणारच आहे. सो तेही तुम्ही त्यातून शॉर्ट मधूनही तुम्ही पाहू शकता, कारण असंख्य अशा प्रकारचे हे वर्ब आहेत आणि याचे फॉर्म जे आहेत तर ते आधी आपण 2-3 व्हिडिओज बनवलेले आहेत, तेही पाहून घ्या. त्यामध्ये मी वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितलेले आहेत की रेग्युलर जर वर्ब्स असतील तर त्याचे 3 फॉर्म कसे लक्षात ठेवायचे, ह्याच्या ट्रिक्स पण आहेत त्यामध्ये, जरूर ते पाहून घ्या. सो आता ह्या 24 म्हणजे हे आहेत ते 24 वर्ब. ओके, हे आहेत सर्व हेल्पिंग वर्ब आणि हे आहेत मेन वर्बचे 5 फॉर्म. या 24च्या मदतीने बघा, आता मी तुम्हाला इथे दाखवून देणार आहे की या 24/5 च्या व्यतिरिक्त कसलंच इंग्रजी पॉसिबल होत नाही. सी हिअर बघा, जशा प्रकारे पहा इथे काही पहिल्या याच्यात मी वाक्य लिहिलेले आहेत. हे आहेत सुरुवातीचे आपण जे लिहिलेले वाक्य आहेत ते एमिजार, वॉज वर, हॅव हॅज हॅड आणि डू डज डीड. हे जे हेल्पिंग वर्ब आहेत, जे की डू चे हेल्पिंग वर्ब टू बी चे हेल्पिंग वर्ब आहेत, ह्या टू बी च्या हेल्पिंग वर्बच्या मदतीने आपण हे वाक्य लिहिलेले आहेत. बघा कुठे कुठे आपण वापरत असतो टू बी चे हेल्पिंग वर्ब, तर जशा प्रकारे एखादं प्रोफेशन सांगायला किंवा एखादा ऍडजेक्टिव्ह सांगायला किंवा तुम्ही कुठल्या प्लेस मध्ये आहात हे सांगण्यासाठी आपण एमिजार आणि वॉज वर या टू बी च्या हेल्पिंग वर्बचा आपण वापर करत असतो. जसे हे वाक्य पहा, आता इथे तुमच्या लक्षात येईल की कसं सगळीकडे 24/5 वापरत असतो आपण. बघा इथे पहा, या वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल पहा एम पुअर. सो तुम्हाला इथे वर्ब दिसणार आहे एम. इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल आय वॉज हेल्पलेस, वॉज. सो इथे पहा दे आर. सो इथे दिसेल तुम्हाला आर. तशाच पद्धतीने इथे दिसेल तुम्हाला वॉज. सो हे काय दाखवतं की हे जे सगळे आहेत जे मी राऊंड केलेले आहेत हे वर्ब तुम्हाला इथे दिसतील. सो पहा, हे जे वाक्य आहेत हे सगळे सिंपल सेंटेन्सेस आहेत. याला सिंपल सेंटेन्सेस का म्हणतो बरं आपण, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ह्या वाक्यांमध्ये तुम्हाला ऍक्शन दिसत नाही. सो हे सर्व ऍक्शन वर्ड्स आहेत, है ना. याच्यात काही ना काहीतरी ऍक्शन आहे. आय एम पुअर, यात कुठलीच ऍक्शन नाहीये. तशाच प्रकारे दे आर इन द ऑफिस, ते ऑफिस मध्ये आहेत, तिथे कुठलीही ऍक्शन नाहीये. सो ऍक्शन जेव्हा नसते तेव्हा ते सिंपल सेंटेन्सेस असतात. जशा प्रकारे इथले पण वाक्य पहा, आय हॅव अ नाईस मोबाईल. आपल्याकडे एखादी वस्तू असेल, आपली असेल, आपल्या मालकीची असेल तर आपण टू हॅव चे हेल्पिंग वर्ब वापरत असतो. जशा पद्धतीने तुम्हाला इथे दिसेल वाक्यामध्ये आय हॅव अ नाईस मोबाईल. हा माझ्याकडे एक नाईस मोबाईल आहे, छान मोबाईल आहे माझ्याकडे. सो तो माझा आहे. आय हॅड अ बिग फार्म. माझ्याकडे एक शेत होतं, माझं होतं ते, पण होतं म्हणजे भूतकाळामध्ये ती गोष्ट माझी होती. म्हणजे आपली प्रॉपर्टी एखादी असेल, एखादी वस्तू आपली असेल, आपल्या मालकीची असेल तर त्यावेळेस आपण हे टू हॅव चे वर्ब वापरत असतो. जसे इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे मी, सी हॅज 2 ब्रदर्स. ह्या सगळ्या वाक्यांमध्ये पहा कुठेही तुम्हाला या प्रकारचं कुठलंही मेन वर्ब आलेलं दिसत नाही, म्हणजे याच्यात ऍक्शन नाहीये. सो हे जे आहे हे ऍक्शन नसलेले वाक्य आहेत, याला आपण सिंपल सेंटेन्सेस असं म्हणत असतो. सो जरी ऍक्शन नसेल, बघा लक्षात घ्या, आता ऍक्शन म्हटलं की हे वर्बचे 5 फॉर्म येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे हा रूल 5.
आता हा जरी नसेल तरी तुम्हाला 24 चा रूल दिसेल ह्याच्यामध्ये. सगळीकडे एम इज आर, वॉज वर किंवा हॅव हॅज हॅड आहेत, म्हणजे ह्या 24 पैकी एक आहे. म्हणजे बघा, एक तर ह्या 24 पैकी कुठलं तरी हेल्पिंग वर्ब येणार आहे वाक्यामध्ये, किंवा हे नसेल तर यापैकी जे हे वर्बचे 5 फॉर्म आहेत यापैकी कुठलं तरी एखादा फॉर्म हा तिथे तुम्हाला असणारच आहे. त्याशिवाय वाक्य पॉसिबलच नाही. ठीक आहे, मी इथे सगळ्या प्रकारचे वाक्य लिहिलेले आहेत तुम्हाला एक एक्झाम्पल्स म्हणून दाखवण्यासाठी की या रूल्स शिवाय इंग्रजीमध्ये काहीच शक्य नाही, अशक्य नाही. ओके, सो प्रत्येक गोष्ट जी पॉसिबल होणार आहे ती ह्या रूल न होणार आहे. त्यासाठी हा जो रूल आहे याच्यावर कमांड करा. हा 24/5 जो आहे यावर कमांड करा. मग मॅडम तुम्ही म्हणाल काय करायचं कमांड करण्यासाठी? सो 24 हे जे सर्व वर्ब्स आहेत हे वर्ब आणि याचे युजेस शिकून घ्यायचे आहेत. याचे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, सेपरेट सुद्धा. टू बी चे सेपरेट आहेत, टू हॅव चे सेपरेट आहेत, त्यानंतर मोडल्सचे सेपरेट आहेत. कुठे वापरायचे आहेत हे वर्ब मी इथे तुम्हाला प्राथमिक लेवलवर तर सांगणारच आहे एकाच व्हिडिओत, परंतु सेपरेट सुद्धा व्हिडिओवर आपले एक व्हिडिओज याच्यावर अवेलेबल आहेत. सो तुम्ही ते नक्की एक वेळेस पाहून घ्या, म्हणजे यावर तुमची कमांड होईल की कुठे टू बी वापरायचे, कुठे टू हॅव, मोडल्स कसे वापरायचे, कोणत्या मोडल्सचा काय अर्थ असतो वगैरे सगळ्या गोष्टी जर तुमच्या 24 च्या पक्क्या झाल्या आणि मग पुन्हा ह्या 5 कडे यायचंय, म्हणजे हे वर्ब आहेत, मेन वर्ब, ऍक्शन वर्ब, हे आपल्याला अशा प्रकारे 5 फॉर्म मध्ये पाठ पाहिजे. सो यावर कमांड करण्यासाठी ऍटलिस्ट कमीत कमी 10 वर्ड तुम्ही डेली जर तुम्ही वाचले आणि ते या पद्धतीने 5 फॉर्म मध्ये जर तुम्ही ते लिहून काढले तर तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही इंग्रजी संपूर्णपणे शिकण्यासाठी, त्यात परफेक्शन येण्यासाठी. ओके, सो बघा या पद्धतीने तुम्ही नक्की करणार आहात. त्यानंतर बघा हे डू चे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. सो हे जर तुम्ही पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की बघा पहिलं वाक्य आहे डू यू लाईक टी. ओके, डू यू लाईक टी किंवा डज शी कॉल यू, डज शी कॉल यू. सो हे तुम्हाला प्रश्न दिसतील. माय डिअर स्टुडंट्स, डू, डज आणि डिड हे जे फॉर्म आहेत तर याचा उपयोग हा आपण प्रश्न बनवण्यासाठी आणि निगेशन दाखवण्यासाठी, निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपण डू, डज, डिड चा वापर करत असतो. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्ही डू च्या रूपांचा, म्हणजे बघा इथे कुठले ना कुठले तरी वर्बचे शब्द तुम्हाला इथे आलेले दिसतील. या डू च्या रूपांसोबत तुम्हाला यामध्ये अशा प्रकारचे मेन वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ब सुद्धा इथे तुम्हाला आलेले दिसतील. ओके, सो बघा म्हणजे एक तर तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये या प्रकारचे हेल्पिंग वर्ब याच्यात पाहिलं तर एक एकटे आलेले दिसतील तुम्हाला. ठीक आहे, पण इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे हेल्पिंग वर्ब पण आहेत आणि मेन वर्ब पण आहेत. बघा लाईक, कॉल, चीप हे जे आहेत ते वर्बचे फर्स्ट फॉर्म आहेत, म्हणजे हे मेन वर्ब आहेत. आणि हे डू, डज आणि डोंट हे जे आहेत हे हेल्पिंग वर्ब आहेत. ओके, एच अँड व्ही, हेल्पिंग वर्ब. सो हे हेल्पिंग वर्ब आहे. सो हे सगळे हेल्पिंग वर्ब, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की वर्ब जे आहेत ते या पद्धतीनं एक एकटे येऊ शकतात. सो हे हेल्पिंग वर्ब ज्या वेळेस एकटे येत असतात तेव्हा त्याला मेन वर्ब सुद्धा म्हणतात. पण लक्षात घ्यायचे की वर्ब कधी कधी एकटे येऊ शकतात, कधी कधी या पद्धतीनं दोन्ही येऊ शकतात, हेल्पिंग आणि मेन या पद्धतीनं वाक्यात दोन्हीही वर्ब एकत्र एकाच वाक्यामध्ये येत असतात. आता तशाच पद्धतीनं पहा, काहीही झालं तरी तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याला 24/5 जर मी सांगितलं तुम्हाला की हे 5 आहे आणि हे 24 आहे, या 24/5 चं हे सगळं काढून टाकू आपण, मग सांगा बरं इंग्रजीत काही शिल्लक राहील का? नो, नथिंग विल बी रिमेन. ओके, काहीच रिमेनिंग राहणार नाही, तर सगळं काही यावरच अवलंबून आहे. सो बघा आता इथे जर तुम्ही पाहिलं, आता हे सगळीकडे तुम्हाला इथे दिसेल पहिल्या 2 टेबल मध्ये की वर्ब एक एकटे आलेले आहेत, यामध्ये 2 वर्ब एकत्र आहेत. तसेच इथं वाक्य पहा, आय एम सिटिंग हिअर. सपोज मी इथं बसत आहे तर मी म्हणते की आय एम सिटिंग हिअर, मी आता इथे बसते आहे, मी थकले, आय एम सिटिंग हिअर, मी इथं बसते आहे. सो या पद्धतीचं वाक्य असेल. किंवा माय मदर वॉज कुकिंग, माझी आई स्वयंपाक बनवत होती. सो या पद्धतीनं पहा तुम्ही, यात जर पाहिलं तर एम हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे, वॉज हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे आणि सिटिंग
हा आलेला आहे वर्बचा फोर्थ फॉर्म वॉज, आणि कुकिंग हा आहे वर्बचा फोर्थ फॉर्म. ओके, कुकिंग. सो तुमच्या लक्षात येईल की बघा 5. सो जो मी रूल मधला 5 सांगितलाय त्यामधला तरी शब्द आहेच, म्हणजे इथे तुम्हाला दोन्ही वर्ब दिसतील, हेल्पिंग आणि मेन वर्ब. सो या पद्धतीनं 24 पण आहे आणि 5 पण आहे की नाही. 5 मधला हा वर्ब आहे मेन वर्ब. सो याशिवाय पॉसिबल नाही. म्हणजे पहा, हे एक एक वाक्य सिंपल सेंटेन्सेस आहेत, हे क्वेश्चन आहेत किंवा निगेटिव्ह वाक्य आहेत, त्यातही तुम्हाला हे दोन्ही शब्द दिसतील. हे जर वाक्य पाहिलेत तुम्ही तर प्रेझेंट आणि पास्ट कंटिन्युअसचे वाक्य आहेत. टेन्स मधले वाक्य जरी असतील तरी ते 24/5 या रूलला सोडून कोणतंच वाक्य होऊ शकत नसतं. खूप वेळेस विद्यार्थ्यांना जर सांगितलं की हे पाठ करा तर विद्यार्थ्यांना त्याचं काहीच महत्त्व वाटत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागला की हा किती महत्त्वाचा रूल आहे हे दाखवून द्यायचं आहे मला, की याशिवाय काहीच पॉसिबल नाहीये. सो त्यासाठी ह्याची कमांड म्हणजे समजलं तर पाहिजे की मी कुठे काय वापरायला हवे, मी डू कुठे वापरू, मी डज कुठे वापरू, मी डीड कुठे वापरायला हवे, मी कॅन केव्हा वापरायला हवे, मी शुड केव्हा वापरायला हवे, हे समजलं पाहिजे. ओके, सो बघा तशाच पद्धतीने इथं हॅव ची वाक्य दिसतील तुम्हाला. हॅव आणि हॅवच्या सोबत हा आहे वर्बचा थर्ड फॉर्म. ओके, हा आहे वर्बचा थर्ड फॉर्म. ओके, पहा. सो टू हॅवच्या रूपांच्या सोबत वर्बचा थर्ड फॉर्म आहे, म्हणजे हे आहे परफेक्ट टेन्स. ओके, तशाच प्रकारे हॅव बीन आणि एन्जॉयिंग इथे आहे वर्बचा फोर्थ फॉर्म. हॅव बीन आलेला आहे म्हणजे हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठलाही टेन्स जरी तुम्ही घेतलात तरी 24/5 याशिवाय काहीच होत नाही. टेन्स मध्ये सुद्धा हेच रूल्स लागू असतात, हेच शब्द आपण घेत असतो, म्हणून या शब्दांवर कमांड असणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर पहा, आता हे जर वाक्य तुम्ही पाहिलं तिथून तुम्हाला कॅन, कोड, मे, माइट हे जे सर्व आहेत देअर टू पर्यंत हे आहेत मोडाल ऑक्झिलरीज. आता ह्या मोडाल ऑक्झिलरीजचा सुद्धा उपयोग करून जेव्हा जेव्हा वाक्य होतात तेव्हा सुद्धा आपण हा रूल फॉलो करत असतो. सो हे पण आपण शिकून घ्यायचं. या प्रत्येक मोडाल्सला एक विशिष्ट असा अर्थ असतो. जसं की बघा, कॅन शब्द आहे. कॅन म्हणजे एखादी गोष्ट करू शकणे, करू शकणे. मग ती गोष्ट जी करू शकणे असेल तर ती वेगवेगळ्या बाबतीमध्ये असेल. ती आपली क्षमता दाखवत असेल एखाद्या वेळेस, किंवा आपल्यामध्ये काय पॉवर आहे ती पॉवर आपल्यामधली दाखवू शकत असेल. जसं की सपोज आय कॅन स्विम, मी पोहू शकते. सो ही माझी क्षमता आहे की मी पोहू शकते बाबा. किंवा सी कॅन ड्राईव्ह, तिला गाडी चालवता येते. सी कॅन ड्राईव्ह, ती गाडी चालवू शकते. म्हणजे ही तिची क्षमता आहे, तिची ती जे स्किल आहे तिचं. सो तशाच प्रकारे बघा, सलमान कॅन ब्रेक द वॉल. एक वॉल आहे पण सलमान ती ब्रेक करू शकतो, तो मोडू शकतो. शारीरिक क्षमता, पॉवर आहे ही, आहे ना, ही पॉवर सांगितलेली आहे. सो अशा पद्धतीनं आपली क्षमता, आपल्यातलं कौशल्य दाखवण्यासाठी किंवा आपल्यात किती पॉवर आहे, आपल्यात किती ताकद आहे हे दाखवण्यासाठी आपण कॅन वापरत असतो. आता ह्या कॅनच्या सोबत पहा, तुमच्या लक्षात येईल मोडाल्सच्या सोबत नेहमी जे दिलेलं मोडाल वर्ब आहे ते, आणि हा असतो वर्बचा फर्स्ट फॉर्म. सी हिअर, हा आहे वर्बचा फर्स्ट फॉर्म. सगळीकडे तुम्हाला शूडच्या पुढे प्रॅक्टिस, वर्बचा फर्स्ट फॉर्म, शूडच्या पुढे वर्क, वर्बचा फर्स्ट फॉर्म. ऑट टूच्या पुढे हेल्प, हेल्पचा म्हणजेच वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. मस्टच्या पुढे राईट आलेला आहे, हा पण वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. इन शॉर्ट सगळे मोडाल ऑक्झिलरी जे आहेत त्याच्या पुढे वर्बचा फर्स्ट फॉर्म येत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल की ह्या प्रत्येक वाक्यांमध्ये दोन दोन वर्ब आलेले आहेत. मोडाल ऑक्झिलरीज हा हेल्पिंग वर्ब आलेला आहे, आणि त्याचबरोबर जे मी राऊंड करून दाखवलेले आहेत ते आहेत तुमचे मेन वर्ब. ओके, सो वर्बचा हा फर्स्ट फॉर्म आहे. हे आहेत तुमचे सगळे ऍक्शन दाखवणारे वर्ड्स, म्हणजेच मेन वर्ब. सो मेन वर्ब म्हणजे की तुमच्या लक्षात येईल हा 5 यापैकी कुठला तरी तुम्हाला शब्द इथे आलेला दिसेल. सो पहा स्टुडंट, याच पद्धतीनं आपण कुठेही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. जसं बघा इथं यू शुड प्रॅक्टिस 24/5 रूल. ओके, 24/5 हा रूल तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे, याची तुम्ही केली पाहिजे. एखादी गोष्ट आपण केली पाहिजे अशा अर्थाने जेव्हा सांगत असतो तेव्हा आपल्याला शुड घ्यावं लागतं. यू शुड वर्क हार्ड, यू शुड प्रॅक्टिस डेली, यू शुड गो टू स्कूल, यू शुड हेल्प अदर्स. सगळ्या प्रकारचं हे तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे.
सो पाहिजे या अर्थाने आपण शुड वापरत असतो. ऑट टू चा अर्थ सुद्धा पाहिजे असाच असतो, परंतु इथे एक छोटासा डिफरन्स असतो स्टुडंट्स, तो लक्षात घ्या. ऑट टू म्हणजे एखादी गोष्ट मोरली सांगायची असेल आपल्याला, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ही केली पाहिजे, चांगल्यासाठी केली पाहिजे, काहीतरी अधिक चांगलं सांगायचं असेल, मोरल लेसन, काहीतरी बोध द्यायचा असेल, बोधपर एखादी गोष्ट आपण दुसऱ्यांना सांगत असू, तेव्हा आपण ऑट टू वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, यू ऑट टू हेल्प नीडी पीपल, आहे ना, नीडी पर्सन, जे गरजू लोक आहेत त्याला तुम्ही हेल्प केली पाहिजे, मोरल आहे ना, तुम्हाला चांगली गोष्ट सांगितलेली आहे की यू ऑट टू. सो इथे शुड वापरण्यापेक्षा ऑट टू चा वापर जास्त केला जातो. जिथे आपल्याला मोरल लेसन सांगायचा असतो तिथे आपण शुड आणि ऑट टू सेम अर्थ आहे, परंतु आपण इथे ऑट टू वापरायला पाहिजे. ऑट टू आपण मोरल लेसन सांगण्यासाठी वापरत असतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन शुड अँड ऑट टू. नंतर मस्ट, एखादी गोष्ट केलीच पाहिजे. यू मस्ट राईट ऑल दीज नोट्स, है ना, या सगळ्या नोट्स तुम्ही नोट केल्या पाहिजे, तुम्ही त्या लिहून काढल्या पाहिजे. सो यू मस्ट, तुम्ही हे केलंच पाहिजे. आणि हे नाही केलं तर तुम्ही आता शिकला आहात की व्हॉट इज दिस रूल आणि वाय दिस रूल इज नेसेसरी, है ना, वाय इज दिस नेसेसरी, का आहे हा नेसेसरी, हे तुम्हाला आता समजलं असेल. आता मी तुम्हाला म्हणण्याची गरज नाही की हे तुम्ही लिहून काढा. सो तुम्ही डेफिनेटली हे लिहून काढणार आहात. सो तुम्हाला हे समजलं असेल की व्हॉट इज द 24/5 रूल. त्यासाठी या पद्धतीनं 5 वर्कचे फॉर्म जे आहेत ते लिहून काढा. जास्तीत जास्त जे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये पण देण्याचा प्रयत्न करणारच आहे, तिथून तुम्ही उपलब्ध होतील तुम्हाला तिथून घ्या, किंवा जिथून तुम्हाला उपलब्ध होतील तिथून डेली तुम्ही 10 वर्ब जर करत राहिलात तर या संपूर्ण इंग्रजीवर तुमची कमांड होईल. त्याचबरोबर हे 24 हेल्पिंग वर्ब जे आहेत तेही तुम्हाला विसरायचे नाही आहेत. ते हेल्पिंग वर्ब म्हणून पण ऍक्ट होतात, मेन वर्ब म्हणून पण ऍक्ट करतात. सो हे सगळं काही तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. सो हे जर तुम्ही शिकलात तर तुमचा इंग्रजीचा पाया एवढा पक्का होईल तर तुम्ही सगळं काही वाचू शकाल, सगळं काही लिहू शकाल, सगळं काही बोलू शकाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तो बनता ही है, तुम्ही तर लाईक नक्कीच केला असेल, नसेल केलं तर लाईक जरूर करा. लाईक म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं, जितके जास्त लाईक मिळतील तेवढे. सो व्हिडिओ तर आपण पाहत असतो, परंतु एक लाईक क्लिक करायला फारशी काही मेहनत लागत नाही. सो मोटिवेट करण्यासाठी एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.